महामया असंघटित कामगार संघटनाचे वतीने घरेलू कामगार महिलांना नोंदणी ओळखपत्र वाटप। उल्हासनगर कॅम्प नंबर 5 वीर तानाजी नगर या ठिकाणी घरेलू कामगार महिलांना महामया असंघटित कामगार संघटनाच्या अध्यक्षा मीरा सपकाळे यांच्या संघटनेच्या माध्यमातून ओळखपत्र देण्यात आले। या कार्यक्रमाला शेकडोपेक्षा अधिक महिला उपस्थित होते। उपस्थित महिलांना उपस्थित असलेले पत्रकार यांच्या हस्ते सन्मानपूर्वक ओळखपत्र देण्यात आले। महामया असंघटित कामगार संघटनाच्या माध्यमातून घरेलू कामगारांकरिता प्रथमच उल्हासनगर शहरात संघटनेच्या माध्यमातून घरकाम करीत असलेल्या महिलांना आतापर्यंत अंदाजे 300 महिलांना ओळखपत्र मिळाले असून यापुढेही संघटनेच्या माध्यमातून घरकाम करीत असलेल्या महिलांची नोंदणी सुरू आहे। संघटनेच्या माध्यमातून या महिलांना संरक्षण मिळावे तसेच शासनाकडून सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता मीरा सपकाळे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत। या संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक महिलांना लाभ मिळाला आहे। मीरा सपकाळ यांचे कार्य कोरोना काळामध्येही कौतुकास्पद होते। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संपादक पत्रकार रामेश्वर गवई, हरी आलाट, शशिकांत दायमा, राजू गायकवाड, जगन्नाथ जावळे, सुरेश जगताप, सलीम मंसुरी, जॉनी डेव्हिड तसेच मार्गदर्शक समाजसेवक ओव्हाळ साहेब यांची होती। समस्त उपस्थित पत्रकार यांच्या हस्ते महिलांना ओळखपत्र देण्यात आले तसेच या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला। उपस्थित संपादक पत्रकार यांनी महामया असंघटित कामगार संघटनाच्या अध्यक्षा मीरा सपकाळ तसेच अनिता मोरे, सुलभा शिंपी, उषा ओव्हाळ, सुरेखा पान पाटील, सुलताना खान यांच्या कार्याचे कौतुक करून समस्त संघटनाच्या महिलांचे सन्मान सत्कार केले। मुख्य संपादक संजय भाऊ वाघोदे युगा हा फोटो काढलेत मी, फोटो भरपूर आहेत आपल्याकडे। चल जा सलीम तुझा अजून नाव द्या पण। हा घेतो सलीमचा घ्या पहिला। म्हणजे घरेलू कामगार संघटना याची मला माहीत नव्हतं। माझ्याकडे जे महिला येतात त्यांच्यावर काय अन्याय झाला तर मी त्यांच्याकडेच पाठवत असतं। त्यांनी बरंच तुम्हाला थोडीशी माहिती असली पाहिजे। त्या शहरात तुमचे पूर्वज कसे आले ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे। देशाच्या फाळणीनंतर आणि देशाच्या फाळणीच्या आधी 7 वर्षापर्यंत नगर वर्धापन दिन उल्हासनगरचा 76वा वर्धापन दिन आहे। तर महामया असंघटित कामगार संघटना ही घरेलू कामगारांसाठी सातत्याने काम करते, सातत्याने ओळखपत्र वाटप करते। पण मला असं वाटलं की आज आपण ज्या शहरात जन्मलो आणि त्या शहराचा वर्धापन दिवस आहे, तर आपल्या कामाला कुठेतरी यश आलेलं आहे आणि अशा या उल्हासनगरच्या स्थापना दिवसाच्या दिवशी आपण घरेलू कामगारांना ओळखपत्र दिले गेले पाहिजे। या हेतूने मी हे आजचा प्रोग्राम ठरवला आणि आजचा हा जो प्रोग्राम घरेलू कामगारांचा जे ओळखपत्र आहे, मी आपले जे पत्रकार आहेत उल्हासनगरचे जे महामायाला नेहमी मदतगार आहेत आणि त्यांच्या मदतीने बऱ्याच आपल्या महामायाच्या बातम्या दिल्या जातात। तर मला असं वाटलं की आपले जे पत्रकार बंधू आहेत हे देशाचे चौथे स्तंभ आहेत, तर त्यांच्या हस्ते आपल्याला घरेलू कामगारांना आधार मिळाला पाहिजे अशा या हेतूने मी आजचा कार्यक्रम नियोजन केला आणि तो मला असं वाटतं तुमच्या सर्व पत्रकारांच्या आल्याने तो यशस्वी झालेला आहे। तुमची साथ ही अशीच राहील अशी अपेक्षा करते। जय भारत।